5 इंद्रियाबरोबर मनही आहे. एकेंद्रिय जीवाला फक्त एक इंद्रिय आहे, स्पर्शनेंद्रियच आहे, त्यात तेवढंच ज्ञान आहे त्याला. बाकी कोणत्याही इंद्रियाने होणारं ज्ञान नाही, मनाने होणारं तर नाहीच नाही. द्विंद्रिय, तींद्रिय, चतुरेंद्रिय जीव, त्यांचं ज्ञान थोडं वाढलं जरी असेल तरी देखील मन नसल्यामुळे ते हा विचार करू शकत नाही. मन असेल तरच आपण हा विचार करू शकतो. तुम्ही भाजी घ्यायला बाजारात जाता, भाजी पाहिल्यानंतर तुम्ही ती भाजी ताजी आहे का शिळी आहे हे कशानं ठरवलं? आम्ही मनाने हा सारा निर्णय करतोय, इंद्रियाने जाणून घेतो आणि इंद्रियाने जाणल्यानंतर आम्ही मनाने त्याच्यावर ते चांगलं आहे का वाईट आहे हा निर्णय करू शकतो. तर जिथं आपल्याला आत्मा काय आहे आणि बाकी पदार्थ काय आहे हे ज्ञान करायचं असेल तर मन लागेल का नाही? का बिना मनानं जाणू शकतो काय होईल? हां, म्हणून आपण संज्ञी पंचेंद्रियच असू तरच सम्यक ज्ञान होईल हे नक्की झालं. अक्षमन ते सांगून पंडितजींनी नक्की काय केलं की ज्याच्याजवळ मनाने जाणण्याची ताकद आहे त्यालाच सम्यक ज्ञान होऊ शकेल. ज्याच्याजवळ मन नाही त्या जीवांना सम्यक ज्ञानाची शक्यताच नाही. आपण किती भाग्यवान आहोत की नाही? काय आहे, आज आपल्या सर्वांजवळ मन आहे. आम्ही हा विवेक करू शकणार आहोत की वास्तविक माझं स्वरूप काय आहे, मी कोण आहे आणि मला काय करायचं आहे. त्यांनी सागर धर्मामृतात सांगितलं आहे आपल्याला की श्रावकाने उठल्याबरोबर काय करायचं. आजचा श्रावक आपण काय करतो आणि आचार्य काय करायला सांगतात. तुम्ही उठल्याबरोबर काय विचारता? अक्षय भाऊ, झोपेतून उठल्याबरोबर पेपर आला किंवा नाही, आणि जर नसेल पेपर घरात आहे तेवढ्या सकाळी तर आधी टी व्हीचं बटन दाबतो आपण बातम्या ऐकायला. तर त्यांनी सांगितलं की सकाळी उठल्यावर काय करायला पाहिजे आणि आम्ही आज काय करतो आहे. ब्राह्मे मुहूर्त उत्थाय वृत्तपंच नमस्कृती कोहम को मम धर्म किम व्रतम चेति परामृषेत. ब्राह्मे मुहूर्त उत्थाय. आता ब्राह्मी मुहूर्त तरी माहीत आहे की नाही? काय माहीत आहे? सतीश भाऊ, ब्राह्मी मुहूर्त कशाला म्हणतो? नाही माहीत. 8 वाजता उठलं म्हणजे ब्राह्मी मुहूर्त होईल आधीचा, म्हणजे 4-5 हा ब्राह्म मुहूर्त आहे. उठायला कधी सांगितलं आचार्यांनी आपल्याला? ब्राह्मी मुहूर्त उत्थाय. उठल्याबरोबर काय करता? पेपर विचारू नका, टी व्हीचं बटन दाबू नका. तर काय म्हणतात? वृत्तपंच नमस्कृती. 5 वेळ 9 वेळ नमस्कार मंत्र तर म्हणा गादीतल्या गादीत उठल्याबरोबर बसल्याबरोबर म्हणतात. कोण म्हणते यातलं? अरे बापरे, 2च हात आले इकडे तर. तर ब्राह्मे मुहूर्त वृत्तपंच नमस्कृती. ते झाल्यावर 1-2 मिनटं विचार करा म्हणतात आचार्य. काय विचार करा? को अहम, मी कोण. म्हणजे झोपेतून आपण शांत झालेलो आहोत आणि आता मी कोण आहे याचा विचार करण्याची ताकद आपली झालेली आहे. तर कोण आहे? रमेश भाऊ, कोण आहो? मीचा वाच्य काय आहे आपल्याजवळ? को अहम, मी तर जाणणारा, सगळ्यांचा ज्ञाता असा मी आहे. को अहम को मम, काय माझं आहे. आम्ही छोट्या मुलांना शिकवतो, तू कोण आहे. अगदी छोटे
3-4 वर्षाचे असतात त्या मुला. तू तर मी जीव आहे, तुझ्यात काय आहे तर ज्ञान आहे, आणि तू काय करतो तर जाणतो. आता या 3 गोष्टीत आपण त्याला किती ज्ञान दिलं. मी जीव आहे, कोहम याचं उत्तर आलं. को मम, माझं काय आहे या जगात, काय आहे माझं ज्ञान. को मम किम व्रतम, काय त्याग करायचं आहे मला, काय त्याग करायचं आहे. हां, काय त्याग करायचं आहे मला. तर म्हणतात त्याग करायचाच नाही, ते माझे झालेच नाही. जे तुमचं झालं नाही त्याचा त्याग काय कराल. मी म्हणते की रमेश भाऊ, तुमच्या तिजोरीतला पैशाचा माझा काहीच संबंध नाही. यात मला त्याग झाला का नाही, माझा झाला का नाही, त्याग झाला. जे माझे नव्हते, रमेश भाऊचे पैसे, रमेश भाऊच्या तिजोरीतले पैसे जे माझे कधी झालेच नाही, तर त्याचा त्याग मी काय करणार आहे. झालं असेल तर न तुम्ही काय कराल. जर खरोखरीच म्हटलं का मी त्याचा त्याग केला, तर तुम्ही म्हणाल तुमचे कधी होते. आणि म्हणून किम व्रतम किम परामृषेत. 1-2 मिनटं विचार करा. आणि सकाळचा हा जो 2 मिनिटाचा काळ आपला आहे, हा 2 मिनिटाचा काळ तुम्हाला साऱ्या दिवसभर शांती दिल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मनाला एक ती टोचणी राहील का, अरे मी कोण आहे, अरे मी काय करतो आहे, ही टोचणी राहील. त्या भूपाल स्तोत्रातही त्यांनी सांगितले की उठल्याबरोबर काय पहा. सुप्तोत्थितेन सुमुखेन सुमंगलाय. काय म्हणता येतं त्याच्या. सुप्तोत्थितेन, उठल्याबरोबर, सुमुखेन, आधी फ्रेश व्हा, नाही तर नमकार म्हणायचेच आहे, तर डोळे झाकत कसे म्हणून टाकले असं नाही. सुमुखेन, चांगल्या भावनेपूर्वक. सुमंगलाय. या जगात कोण मंगल इच्छित नाही. आपला दिवस मंगल जावा अशी कोणाची भावना नाही. सगळ्यांना असं वाटत असते की उगवलेला दिवस आपला चांगला गेला पाहिजे. तर म्हणतात मंगलाय. सुमंगल जर काही असेल तर नियमाने तवेव वक्त्रम, भगवान तुझंच मुख आहे. ती वितरागता, ती विज्ञानता आम्हाला खूप काही देऊन जाते. आपल्या बगैरवाड समाजात घराघरात मूर्ती ठेवण्याचा प्रयास हा आहे की सकाळी उठल्याबरोबर आम्हाला आधी भगवंताचं दर्शन करायचं आहे, की त्या दर्शनातून आम्ही आमच्याकडे काही पाहण्याचा विचार तरी करू शकू. आणि पूर्वी सगळ्यांच्या घरात, अजूनही आमच्या घरात आहे ती पद्धत की उठल्याबरोबर आधी देवाला नमस्कार करतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी होतात. तर याच्यासारखं मंगल काय आहे म्हणतात जगात. तर हा जो भाग आहे, हा भाग आपल्याला काही खूप मोठं देऊन जाणारा असा आहे की आमच्याजवळ जे काही मतिज्ञान आहे, श्रुतज्ञान आहे, ते श्रुतज्ञान 2 मिनटं तर इकडे लावा. सकाळी उठल्यावर इतकं फ्रेश असतो आपण, सगळे मळमट शरीराची मनाची सगळी थांबलेली असते विश्रांती झाल्यामुळे. आणि त्यावेळी फ्रेश असणाऱ्या मनाला आता मी कोण आहे हा विचार करण्याचा एक मौका मिळालेला असतो, तर तो घालवू नका. म्हणून श्रावकाच्या जीवनात या श्रुतज्ञानाचं एवढं मोठं महत्त्व आहे की श्रुतज्ञान पराला जोपर्यंत जाणत असेल, किती मोठे झाले तुम्ही, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, फॉरेनचे झाले, तरी देखील ते तुमच्या सुखाचं कारण नाही. तुमचं आत्मिक ज्ञान हे जेवढं तुम्हाला सुख देईल
तेवढं ते ज्ञान सुख देत नाही. हे अनुभवाला येतं का नाही येत तुमच्या? काय वाटतं? काय वाटते अक्षय भाऊ? हे ज्ञान सुखदायक का दुःखदायक? थोडं दुःख तर वाटतेच. तुम्ही नाही बोललात तरी मला माहीत आहे. हा हाच मोठा भाग आहे. किती आपली शोकांतिक आहे. कुठून सुरू करा जीवनाला? आपल्या जीवनाची सुरुवातच मंगलतेने करा. आम्ही आपण त्याच्यापासून वंचित राहतो आहे, हा महत्त्वाचा भाग आहे. तर हे जे श्रुतज्ञान आहे, आज आपल्याला भाग्याने ते मिळालं आहे. श्रुत आहे, सांगणारे आहेत, आणि त्या श्रुतज्ञानाच्या द्वारे ज्याला जाणायचं आहे त्याला सोडून साऱ्या जगाची उठाठेव सुरू आहे. तिथं काय चाललं आहे रशियात? ते आज किती आनंद म्हणतोय. आज रशियात काय चाललं आहे प्रत्यक्ष दिसत होतं आतापर्यंत. आता काय होऊ लागलं? प्रत्यक्ष बोलता येते. माणूस दिसत होता, बोलता येत नव्हतं. आता प्रत्यक्ष बोलताही यायला लागलं. तर आम्हाला त्याचं मोठेपण आलं, ते ज्ञान किती मोठं झालं असं वाटतंय, आणि आम्ही त्याच्या मागे लागलो आहोत. इकडे त्या ज्ञानानं आमच्या आकुलता वाढल्या, आमच्या समस्या वाढल्या. सगळं जग हे सांगतंय ओरडून